अहिल्यानगर सिटीजन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत. साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या संदेशाचे जिवंत रूप मानला जाणारा शिर्डीतील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा राज्यभरातून उपस्थिती नोंदवत पार पडला. या सोहळ्यात एकूण 41 जोडपी विवाह बंधनात अडकली. गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हजारो वधू-वरांना एकाच मंडपात विवाहबद्ध करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून विवाहातील अनावश्यक खर्च टाळण्याचा संदेशही दिला जात आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर साई संस्थेच्या ट्रस्ट, शिर्डी ग्रामस्थ आणि विविध संस्थांच्या पुढाकारातून हा सोहळा उत्साहात पार पडला. पारंपरिक पद्धतीने वधू-वरांची मिरवणूक काढण्यात आली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर विवाह विधी पार पडले. या सोहळ्यात शिर्डी ग्रामस्थ, भक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने विवाह करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की शिर्डीतील हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे. विवाहातील खर्च कमी करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची गरज आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विवाहानंतर पहिल्या कन्येला 11,000 रुपयांची ठेव देण्यात येते. मुलींच्या सन्मानासाठी घेतलेला हा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरत आहे. कार्यक्रमात विविध धार्मिक गुरु, समाजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक एकतेचा संदेश अधिक बळकट करण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे या प्रवासात हजारो वधूंचे कन्यादान करून कैलास बापू कोते आणि सुमित्राताई कोते यांनी देशात एक वेगळा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. प्रतिनिधी तुषार महाजन, शिर्डी. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.